नमस्कार मित्रांनो. आता आमच्या सकाळच्या कामाला सुरुवात झाली आहे. आज ग्रामपंचायतीचं पाणी येणार आहे. तर वडील पाठीमागे बागेंना पाणी घालत आहेत. आई घरात पिण्याचं पाणी भरते. तर मी सध्या या पुढच्या झाडांना डब्याने पाणी घालतो. ऑलरेडी माझं त्या ग्रीन शेडमधल्या पालेभाज्यांना पाणी घालून झालं आहे. त्याच्या बाजूला जी कलिंगडाची आणि काकडीची रोपं होती तिथे पाणी घालून झालं आहे. आता मी ह्या नेटमध्ये वांग्याची, केळीची आणि पपई आणि शेवगा यांचं रोपं आहेत, त्यांना पाणी घालतो आहे. आणि नंतर मग इकडे बाजूला जी मिरची, गुलाब, कारलं ह्या सगळ्या झाडांना पाणी घालेल. तशी आजही पुष्कळ थंडी होती, पण आज ग्रामपंचायतीचं पाणी येणार होतं म्हणून लगबगीने सर्व झाडांना पाणी घालून घेतलं. अन्यथा मग पुन्हा उद्या पाणी येणार नाही. मग झाडांना पाणी घालण्याचा परवावरती जाईल. म्हणून आज सकाळीच सगळे जॅकेट्स, थंडीचे सगळे कपडे काढून झाडांना पाणी घालायला सुरुवात केली आहे. आज आमचा ठरलेला प्रोग्राम होता. घराच्या वरच्या बाजूला कलमाची आणि काजूची बाग आहे, तर त्याच्यामध्ये पुष्कळ गवत साठलं होतं. त्या बागेमध्ये शिरायलाही जागा नव्हती. तर आज ते संपूर्ण गवत कापून बाग मोकळी करायची होती. आज मी ते संपूर्ण गवत आम्ही आता कापतो आहोत आणि ते घराच्या वरच्या साईडच्या भाताच्या शेतामध्ये सुकायला टाकणार आहोत, जेणेकरून जेव्हा मी या भात शेताची काय म्हणतात भाजणी करू त्यावेळेला या गवताचा उपयोग होईल. इतकी वर्ष मुंबईमध्ये कम्प्युटरवरती केलेल्या ह्या हातांना आता हातामध्ये कोयती आणि काठी घेऊन शेतात काम करण्याची मजाच काही वेगळी आहे. त्याला तर मी पण आता सध्या ह्या शेताचा आणि ह्या शेतीच्या कामांचा अनुभव घेतो आहे. पवा किती एक्सपर्ट होतो तुम्ही ह्या कामांमध्ये. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या शेतात काम करण्याची मजाच वेगळी आहे. मग ती 1 तास असो, 2 तास असो, या मग पूर्ण दिवसभर त्याचा आनंद फक्त लुटता आला पाहिजे.
आता आमची आतापर्यंत अर्धी बाग साफ करून झाले आणि तुम्ही पाहू शकता किती गवत ह्या शेतामध्ये आम्ही काढून टाकलं आहे. चला तिकडनं आईची पण हाक आले, मी जरा जाऊन पाहतो आई कशासाठी बोलवते आहे ते. आईने कोथिंबीर काढण्यासाठी मला बोलवलं होतं. आता मी कोथिंबीरीच्या मळ्यामध्ये आलो आहे. इथनं मी थोडीशी कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर काढून घेऊन जाणार आहोत. आज तिला फोडणीला आणि ताकाचं, आम्ही आज ताकभात खाणार आहोत. तर ताकामध्ये कोथिंबीर टाकून फोडणी करणार आहोत. तर त्यासाठी तिला आज फ्रेश कोथिंबीर हवी आहे. तर आता मी ती काढतो आहे. सर्रास एका बाजूने कोथिंबीर काढून घेतले. तुम्हाला दाखवतो किती कोथिंबीर काढली ती पहा तुम्ही. एकदम फ्रेश कोथिंबीर आहे. पूर्ण घमघमाट सुटलाय कोथिंबीरीचा. माझ्या हातांना पण कोथिंबीरीचा स्मेल येतोय. नमस्कार मित्रांनो, मी आता भावाच्या इथे आलो आहे आणि त्याच्या इथे नवीन चिले आले. तर तुम्ही पाहू शकता थोडीशी रागिष्ट आहे. तिच्या आजूबाजूला गेलो तर अंगावरती येते, म्हणून लांबनच शूट करतोय. इकडे भाऊ त्याची रेग्युलर कामं चालू आहेत. मुंबईच्या चाकरमानी जेव्हा गावी सेटल होतो तर ह्या सगळ्या कामांमध्ये स्वतःला असा वेस्ट करून घेतो, ज्याच्याने दिवसभर काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू ठेवायच्या असतात. बागेतनं एवढं गवत आता आम्ही खालती काढून आणलं आहे. तुम्ही पाहू शकता किती गवत होतं बागेमध्ये. आता वरती साफ झालेलं पण तुम्हाला मी दाखवेनच, पण आता हे संपूर्ण गवत या भाताच्या चोंड्यामध्ये आम्ही एकत्र जमा करतो. नंतर मग भाताची जेव्हा भाजवण करू तेव्हा हे संपूर्ण गवत आम्ही उपयोगात आणू. वरती कलमाची झाडं, काजूची झाडं थोडीफार मोकळी दिसत आहेत. मी वरती गेल्यावर ते दाखवेनच तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये. वडील राजूला घेऊन खालती रस्त्यावरती गेलेत. त्यांचा इव्हनिंग वॉकचाही टाईम झाला आहे आणि राजूला त्यांना फिरायला घेऊन जायचा वेळ आहे. तर ते आता इव्हनिंग वॉकला निघून गेलेत. आता बाग व्यवस्थित स्वच्छ झाली आहे. प्रत्येक झाड गवतापासून मुक्त झालं आहे आणि सुटसुटीतही झालं आहे. जायला आता व्यवस्थित रस्ताही बनला आहे. नमस्कार मित्रांनो, आता ह्या बागेतले ऑलमोस्ट सगळं गवत काढून झालं आहे. थोडंसं शिल्लक आहे. हे सगळं गवत इथे तुम्ही पाहू शकता. सगळं असं थप्पी मारून ठेवलं आहे आणि
ऑलमोस्ट सगळी झाडं मोकळी झाली आहेत. ही कलमाची, लिंबाची पाठीमागे कलम आहे. हा आमचा जुना गुरांचा गोठा आहे. खाली खूप सारं गवत असं सुकवण्यासाठी काढून ठेवलं आहे. हे आमचं घर संपूर्ण, आणि ही एक भात शेती आणि त्याच्यावरती ही बाग आहे. याच्यामध्ये पुष्कळ अशी लिंबाची, हापूसची कलमं आहेत आणि काजूची कलमं आहेत. इथून ही संपूर्ण वरपर्यंत ही काजूचीच बाग आहे. सध्या आम्ही ह्या बागेतलं गवत सगळं कापून घेत आहोत. तर मी हा व्हिडिओ आता इथेच संपवतो. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा. खास करून खूप व्ह्यूअर्स या चॅनलला व्हिजिट करतात पण सबस्क्राईब करायला विसरतात. तर तुम्ही तसं काही करू नका. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही आठवणीने सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आज इथे संपवतो आहे. नमस्कार.